सोनम वांगचुक समर्थनार्थ शहापुरात उभाटा शिवसेनेचे आंदोलन. पेपरफुटीच्या निष्पक्ष चौकशीसह विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी. सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ तसेच नीट परीक्षेतील कथित प्रश्नपत्रिका फुटीच्या निष्पक्ष चौकशीच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहापूर तालुका यांच्या वतीने शहापूर शिवतीर्थ येथे शांततापूर्ण आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शिवसैनिक, युवा सैनिक, महिला आघाडीच्या पदाधिकारी, विद्यार्थी, पालक, नागरिक आणि पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणतीही तडजोड होऊ नये, पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच देशातील परीक्षा व्यवस्था अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्याची मागणी आंदोलकांनी केली. आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आवाज उठवला. शांततेच्या मार्गाने झालेल्या या आंदोलनातून विद्यार्थ्यांच्या हितासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली. इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो। उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पवित्र अशा शिवस्मारकावर देशातले गाजलेले सायंटिस्ट सोनम वांगचुक यांनी गेले 20 दिवस जे उपोषण केलं आणि आजही ते जरी हॉस्पिटलमध्ये असले तरी त्यांचं उपोषण तिथेही चालू आहे आणि त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उभे आहेत. खरं तर सोनम वांगचुक यांची लढाई ही स्वतःसाठी नाही आहे, देशभरातल्या गोरगरीब जनतेतील मुलांसाठी आहे. आणि ज्यांनी नीट परीक्षेमध्ये जो गोंधळ केला, पेपर फुटी केली, तरी या सरकारला आणि या मंत्र्याला, धर्मेंद्र प्रधानसारख्या केंद्रीय मंत्र्याला लाज वाटत नाही किंवा सरकारतर्फे कोणीही त्या व्यक्तीची भेट घ्यायला जात नाही आणि त्याची प्रकृती दिवसेंदिवस खालावते आणि त्याची दखल हायकोर्ट घेतो, पण सरकारला त्याचं पडलेलं नाही आहे. म्हणून हे सरकार, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, हे लोकांच्या भावनांशी खेळतं आहे आणि त्यांना कुठल्याही प्रकारची माया ममता राहिलेली नाही आहे. एखादा व्यक्ती दगावला गेला तरी त्यांना सत्तेच्या भुकेपोटी तो दगावलाचा तरी चालेल, पण आमची सत्ता टिकली पाहिजे या अनुषंगाने ते काम करतायत. म्हणून या सरकारचा निषेध, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, या दोन्ही सरकारांचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्व जमलेले आहोत. म्हणून मी आज आपणाद्वारे हे सांगू शकतो की या सरकारला पुढच्या वेळी जनता जाब विचारल्याशिवाय राहणार नाही अशी अपेक्षा करतो आणि थांबतो.